पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। परभणी जिल्ह्यातून एक आगळावेगळा प्रकार उघडकीस आलाय। विनालग्न तरुणांना लग्नासाठी गळ घालून फसवणारी एक टोळी सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यातील एका तरुणाला परभणीच्या पालम येथील तरुणीने जाळ्यात ओढून फसवलं। तिने तरुणासोबत लग्न केलं, मात्र लग्नानंतर पुण्याकडे जात असतानाच आंबेजोगाई येथे नवरी दागिने घेऊन पसार झाली। या फसवणुकीनंतर नवरदेवाने पालम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पोलिसांनी 2 महिलांना अटक केली आहे। सध्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे। पुणे येथील किरण रोहिदास मोरे यांचे लग्न जमवण्यासाठी त्यांचे कुटुंब परभणीच्या पालम येथील काही व्यक्तींच्या संपर्कात आले होते। विनायक जाधव, रेखा सूर्यवंशी, रंजना मोरे, नवनाथ बंडगिरे आणि प्रवीण कानेगावकर यांनी मध्यस्थी करत मुलगी त्यांना दाखवली। या टोळीने मुलीचे बोगस आधार कार्ड तयार केलं, तसेच मुलगी पालम येथील असल्याचं भासवलं। मुलगी पसंत झाल्यानंतर 90,000 रोख तसेच 35,000चे मंगळसूत्र तसेच इतर दागिने असे एकूण 3,25,000 रुपये घेऊन मुलीचे लग्न लावून देण्याचे ठरवल्याप्रमाणेच 30 डिसेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता पालमच्या केरवाडी शिवाराच्या हनुमान मंदिरासमोर पाहुणे मंडळी उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला। नवदाम्पत्य आपल्या मूळ गावी पुणे येथे जात असतानाच आंबेजोगाई येथे चहा पिण्यासाठी उतरलेल्या नवरीने पाठीमागून आलेल्या गाडीत बसत धूम ठोकली। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलाने कुटुंबासह पालम पोलीस ठाणे गाठले आणि गुन्हा दाखल केला। या प्रकरणात एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, ज्यात याच विवाह सोहळ्याला सहभागी असलेल्या 2 महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।